लाडकी बहीण योजनेनंतर विरोधक घाबरले असल्याचं अजित पवार यांनी म्हटलंय। लाडकी बहीण योजना यशस्वी होऊ नये हा विरोधकांचा प्रयत्न असल्याचं अजित पवार म्हणाले। लाडकी बहीण योजनेचा लाभ घेण्यासाठी विरोधकांचे लोकच पुढे आहेत असं फडणवीस यांनी म्हटलं। विरोधकांची लोक लाडकी बहीण योजनेचे फॉर्म आता घराघरात वाटताय असं फडणवीसांनी म्हटलंय। लाडकी बहीण योजनेवरून शिंदेंनीही विरोधकांवर टीका केली आहे। विरोधक या योजनेमुळे थोडेसे गडबडलेले आहेत, थोडेसे घाबरलेले आहेत आणि त्यांना कुठल्याही परिस्थितीमध्ये ही योजना ही सक्सेस होऊ नये। त्याचबरोबर महिलांना 3 गॅस सिलेंडर वर्षाला द्यायचे ही सक्सेस होऊ नये याकरता ते प्रयत्न करतील, नकारात्मक त्या ठिकाणी बोलतील, त्याच्यामध्ये चुनावी जुमला म्हणून सांगतील, असं काही जे काही त्यांना वाटेल ते बोलण्याचा प्रयत्न करतील। परंतु आपण सकारात्मकच बोलायचं, विकासाचंच बोलायचं। आम्ही बहीण लाडकी मुख्यमंत्री माझी बहीण लाडकी योजना सुरू केली, इकडे सभागृहामध्ये त्या योजनेचा विरोध करतायत। निवडणुकीकरता योजना केली, मग पैसे कुठनं आणणार, मग योजना होणारच नाही। पण हे किती हुशार लोक आहे, तुम्ही जर गावोगावी जाऊन पाहिलं यांचेच लोक फॉर्म घेऊन उभे आहेत। हा फॉर्म घराघरात वाटतायत। म्हणजे हे जे भाऊ आहेत सावत्रासारखे तिथे विधानसभेमध्ये आपल्या बहिणीच्या योजनेचा विरोध करतात, ते सख्य झाल्याचा आव्हानात जणू काही त्यांच्याच खिशातनं आता पैसे देणार आहेत असे घरोघरी फिरून राहिले आहेत। त्यामुळे अशा बेगडी भावांपासूनही सावध राहावं लागेल आणि आपल्यालाही हे सांगावं लागेल की बहिणींनो, तुमचे खरे भाऊ या मंचावर बसलेले आहेत। मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना बोले, लगेच सांगितलं लाडका भाऊ आठवला नाही का? आता लाडका भावाला पण आपण दिलाय ना 10 लाख भाऊ आपले, त्यांना आपण 10,000 स्टायपंड महिन्याला। कधी झाली होती योजना? बेरोजगार जे सुशिक्षित बेरोजगार, आता तिथं या लाडकी बहिणीच्या मुळे ती लपून गेले योजना, ती आता बाहेर आपल्याला नीट व्यवस्थित पोचवायला लागेल। तर भावांच्या बद्दल प्रेम कधी असू शकतं, कसं असू शकतं भावाच्या बद्दल? जाऊ द्या, मी बोलत नाही।